सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आता वाजलेत सकाळचे 7:30 जरी जाता आणि मी झालो तयार कॉलेजसाठी जायला. पप्पा पण तयार झाले तर मी पटकन निघतो कॉलेजसाठी आणि पप्पा कामासाठी. तुम्हाला भेटतो कॉलेजवरून आल्यावर किंवा कॉलेजमध्ये कधी पण भेटेन तुम्हाला. मी काही गॅरंटी नाही आपली. मित्रांनो आता वाजले दुपारचे 2:30 वाजले. आता मी आता जस्ट झोपेतनं उठलो. जरा 20 मिनिटाचा पावर नाही घेतला तर जरा झोपेतून उठलो आहे. आई यांना झोपलेत. आणि मम्मी बाहेर मस्त की मोबाईल बघतीये. काय मम्मी जरा मोबाईल बघून असे काय बसलाय खाली. पण मी आता 20 मिनिटाचा पावर नॅप वरती होतो ना सध्या. जाऊ दे मित्रांनो, आता मी मस्त अभ्यासाला, कारण की आज आमची आहे टेस्ट. कसली टेस्ट? जसं की तुम्हाला मी मागं सांगितलेलं की आमची असते मॅथ्सची फॉर्म्युल्यावरती टेस्ट. अशी मागं झालेली. त्यानंतर थोडे दिवस क्लासला सुट्टी होती. मॅथ्सच्या लेक्चरला फक्त सुट्टी होती, मॅम नव्हते म्हणून. सो मॅम आला यायचं आता क्लासला. बरं टेस्ट असणार दररोज असणार आता टेस्ट क्लासला. सो फॉर्म्युले मला पाठ आहेत 15, आता अजून करायचे आहेत पाठ. सो आता माझ्याकडे माहिती किती वाजेपर्यंतची वेळ आहे. आता वाजले 2:40 म्हणजे 2:37 झाले आता करेक्ट. 6:30पर्यंतचा माझ्याकडे वेळ आहे. सो 6:30पर्यंत मला 60 फॉर्म्युले पाठ करायचे. स्वतः पटापट कामाला लागूयात. नो टाइमपास, ओनली फॉर्म्युले बाय हार्ट. लक्षात घ्यायचे फॉर्म्युले, सगळे फॉर्म्युले लक्षात घ्यायचे. त्यांचा मेन फॉर्म्युला लक्षात घ्यायचा फक्त. बाकी सगळे जरी फॉर्म्युले काढत जायचे आपण. एक मेन फॉर्म्युला लक्षात ठेवून काम चालू. आता वाजून संध्याकाळचे 5 झाले. आता मला लागली भूक. अभ्यास करून झाला आणि तसं तर मला लागते ना भूक. सो आता मी तर नाश्ता बनवायला घेतोय, कारण की मम्मीने तर हात वरती केले की मम्मी नाश्ता बनवणार नाही. हसताय काय? मला बनवायचा आता माझा नाश्ता. स्वतः पटकन मी बनवतो काहीतरी खायला प्यायला. तिचं पीठ बाहेर काढलं मम्मी, बघूया. थालीपीठचं सामान काढलंय मम्मीने, तर बनवता पटकन आणि खातो. कारण की भूक लागली, भूक सहन होत नाही मला. एकतर आधीच जेवतो आता पटकन म्हणजे नाश्ता बनवतो. तसं मी हे बनवायचं कॅन्सल केलं आहे, कारण की टाईम तर मला पुरणार नाही. 5:15 वाजता ते बनवता मला 6 वाजतील. 6चा क्लास आहे माझा. सो कॅन्सल केलं. मी काहीतरी बाहेर खाईल. तर मी घरी हा कढीपत्ता खातो, कारण की केस सफेद झालेत, म्हातारा झाले. लोक मला आजोबा बोलण्याआधी मी केस माझी परत काळी करतो. जे हातात आहे ना ते करतो पटकन. तर पटकन कढीपत्ता खातो. आता मी कढीपत्ता खातोय. केस काय करणार जरा हवा खातो. पण बाहेर पण लय प्रदूषण आहे आता. असं दुखट वातावरण झालंय बाहेर. प्रदूषण वाटतं. धूळ लय उडते. धूळ ऊन नका आणि पाऊस पण नाही ना काय धड काहीच नाही झालं. त्याच्या मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे बघा 5:40 झाले आता. आणि मी आता रेडी झालोय क्लासला जाण्यासाठी. कधी केला तोंड बिंड धुतो, जरा कपडे बदलले, शर्ट पॅन्ट जीन्स पॅन्ट घातले म्हणजे असं. आता मी निघतोय क्लाससाठी. आता मी निघतोय क्लाससाठी. तुम्हाला मी आता ना क्लासवरून आल्यावर भेटतो डायरेक्ट. काय मम्मी क्लासला नवीन शाळेत जुन्या शाळेत आहे. तू आज किती म्हणजे वर्षानंतर घातलंय पूर्ण त्याला? वर्षानंतर जरा कधी घातलं तर नवीन पोर आणल्यापासून असंच ठेवलेलं आहे. का मोठं होतं तेव्हा तो. आता एवढं येतं इतका गेला माझं काय बरोबर आहे ना. मला वाटलं गेला की काय. थोडं पटकन जातो क्लासला. तुम्हाला आल्यावर भेटतो. आता वाजले 8 म्हणजे 9 वाजत होतं समजून जावा. आणि मम्मीचा अजूनपर्यंत टाइमपास आवरला नाही. जेवण रेडी नाही अजूनपर्यंत. कोण बोललं जेवण झालेलं आहे? काय जेवण? झुणका भाकर आणि भात, सकाळचं कालवण. जाऊ दे. काय बोलता अण्णा? जेवला का? जेवले काय? जेवायला वेळ दिला ना आज तुम्हाला?
कुणी दिला नाही, सुनेने की बायकोने? कुणी जेवायला नाही दिलं, सुनेने की बायकोने? जेवायला कुणी नाही दिलं तुम्हाला आज? हा? मी त्र्यंबकने नाही दिलं? आज तुम्हाला जेवायला कुणी दिलं नाही? तुमच्या सुनेने का तुमच्या बायकोनी? बायकोने दिलं नाही? बायकोने जेवायला दिलं पाहिजे ना? मग मी देते ना तुम्हाला जेवायला, रोज नाश्ता देते ना? देते ना? सकाळी केला ना आपण नाश्ता, उपमा खाल्ला ना, है ना? मम्मीचं काय जेवण रेडी नाही, जेवायला भेटणार पण नाही, मला नाही वाटत जेवायला भेटल. मी आता वाजलेत बातम्या सांगितलं ना 9 वाजत, आता 9 झालं बघा. आता जस्ट घरी आला, आता पटकन कपडे बदलतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो जेवायची वेळेस. खाली फिरायला जाईन तेव्हा. आता वाजलेत रात्रीचे 10:51 झाले दादा. ठेव माझा मोबाईल. 10:51 झालं दादा. मी आता आलो जरा फिरून फिरून. मम्मी आत्ता इथं घरात फिरते लाईट चालू ठेवून. मला झोपायचं आहे आता. झोप ना मग. आणि बा इथं मोबाईल बघतायत. मी तर झोपतो, मला खोकला राहिलंय. मी आराम करतो आपल्या आरामात. यांना आपल्या आरामात टाइमपास करते, मला आराम करायचा आहे. झोपतो मी आता. आजच्या ब्लॉगला आपण इथंच थांबूयात. आजच्या ब्लॉग मी एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, गुड नाईट.